त्या स्त्रियांना तुम्ही काय संदेश द्याल, की ज्या या प्रोसेसमधनं जात आहेत, अजून त्यांना अपेक्षित फळ मिळालेलं नाहीये आणि तरी ती एका ध्येयाने काम करते, की मला आई व्हायचंय? पहिलं तर तुम्ही अपूर्ण नाही हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सी नाही राहिली म्हणजे तुम्ही स्त्रीच नाही असं पण म्हणता येणार नाही. स्वतःला कमी लेखू नका. दुसरी गोष्ट ही मेडिकल कंडिशन आहे. कोणता आजार लवकर बरा होतो, एखादा आजार उशिरा बरा होतो. तशाच पद्धतीने ही एक अवस्था आहे. मी इन्फर्टिलिटीला अवस्था म्हणतो. जसं की प्रेग्नन्सी एक अवस्था असते. म्हणजे प्रेग्नन्सी आजार नाही, आपण औषध घेतो पण तो आजार नसतो ना, ती एक अवस्था आहे. म्हणून मी सर्वप्रथम आल्यानंतर त्यांना थोडंसं मानसिक आधार देण्यासाठी ही एक अवस्था आहे. ही अवस्था काही दिवसानंतर आपली ट्रीट होणार आहे असं सांगतो. त्यामुळे याच्याकडे एक अवस्था म्हणून बघा, एक मेडिकल कंडिशन म्हणून बघा, जी भविष्य काळात ट्रीट होणार आहे अशा पद्धतीने. दुसरी गोष्ट म्हणजे ही केवळ स्त्रीची समस्या नाही, कंबाईन पण फॅक्टर असू शकतात. मेल आणि फिमेल दोघंही जबाबदार असू शकतात. त्यामुळे स्ट्रेस घेऊ नका की माझ्यातच काहीतरी दोष आहे आणि त्याच्यामुळे स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन यामुळे तुम्ही जी ट्रीटमेंट देणार आहेत त्याच्यावरती सुद्धा परिणाम होतो. म्हणजे ती ट्रीटमेंट देखील फलदायी होऊ शकत नाही. त्यामुळे स्वतःला मोटिवेट करा, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, सकारात्मक दृष्टिकोन असू द्या. आणि आत्ता तर IUI सारख्या ट्रीटमेंट आलेल्या आहेत, परंतु पुन्हा मी सांगेल की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, मानसिक थोडंसं बळ असणं, आयुर्वेद यांचा पण संयुक्त पद्धतीने योगा, मेडिटेशन यांचा पण वापर केला आणि पुढे जाऊन अगदीच नाही राहिले तर IUI यांच्या संयुक्त पद्धतीने प्रेग्नन्सी राहू शकते. त्यामुळे निराश होऊ नका, हताश होऊ नका. डॉक्टरांचं म्हणजे योग्य त्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ट्रीटमेंट घेतलं पाहिजे. प्रॉपर गायडन्स तुम्हाला मिळाला पाहिजे आणि पॉझिटिव्ह राहा हे सांगेल.